आणि संजीव आहिरे. माननीय श्री बोडके साहेब यांचं मी आपल्या क्लबच्या वतीनं स्वागत करतो. तसंच महाराजांच्या बरोबर आले त्यांचे सहकारी संजीव आहिरे यांचंही आपण स्वागत करूया. आपण सरळ मिटिंगला सुरुवातच करूया. आज महाराज आपल्याला या मिटिंगच्या निमित्ताने बोलायला संत मुक्ताबाई बोलायला लागले याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. आता संत मुक्ताबाई आपल्या सगळ्यांनीच एको आहे मी मासर बोलत जाऊ दे. आपण सगळ्यांनीच संत साहित्य संत यांच्याविषयी थोडंफार ऐकलेलं आहे, थोडाफार अभ्यासही काही लोकांनी केलेला आहे आणि आपल्याला ते परिचित आहे. मुक्ताबाई मात्र थोडीशी अपरिचित आहे किंवा तिचा काय वेगळेपण आहे तो नेमका आपल्या लक्षातच राहिलेला नाही. ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांची सोपानाची लहान बहीण म्हणून आपण तिला एकतर ओळखतो. एक दोन प्रकारचं तिचं व्यक्तिमत्व मला वाटतं नेहमी. सर्वसामान्य वारकरी म्हणा, शेतकरी म्हणा किंवा संत स्त्री म्हणून म्हणा, असं जर व्यक्तिमत्व आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला असं एक नऊवारी पातळातली, म्हणजे अगदी शेतकऱ्याची बाईसुद्धा नऊवारी पातळातली, डोक्यावर पदर घेतलेली त्या काळातली साधारण, म्हणजे बाकीच्या सगळ्या संत स्त्रियांचा जसा आपण विचार करतो, समजा संत सखू आहे, कानोपात्र आहे, जनाबाई आहे, तर त्यांचं जे व्यक्तिमत्व मूर्ती डोळ्यासमोर येते आपल्याला, त्या प्रकारची मूर्ती मुक्ताबाईची कधी येत नाही. मुक्ताबाई म्हणजे एक परकरातली लहान मुलगी, याच्यापेक्षा जास्त आपल्याला तिच्या व्यक्तिमत्वाविषयी, दिसण्याविषयी आपल्याला फार काही जाणवत नाही. आणि त्यामुळे कदाचित, आणि दुसरा तिचा जो पैलू आहे तो पैलू एकदम योगिनीच आहे. म्हणजे 1400 वर्ष योग करून सुद्धा कोरास राहिलेला चांगदेव म्हणा, किंवा ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजणारी मुक्ताबाई म्हणा, किंवा मुंगी उडाली आकाशीसारखं अतिशय गूढ असे अभंग लिहिणारी मुक्ताबाई म्हणा, ह्यामुळे आपल्याला तिचं ते योग तत्व जे आहे तेही सर्वसामान्यांना फारसं आकलत नाही किंवा त्यांना पचनी पडत नाही. त्यामुळे मुक्ताबाई म्हणजे नेमकं कोण, मुक्ताबाईचं नेमकं व्यक्तिमत्व काय आहे याविषयी आपण बरेचसे अनभिज्ञच राहतो. कदाचित थोडंफार असंही झालं असेल की ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांचं आणि त्यावेळच्या समाजाची जी गरज होती, जी सामाजिक गरज होती, अध्यात्माची गरज होती, तीही भागली जात होती ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांकडनं आणि त्यांच्या सोप्या शब्दांमधनं, त्यांच्या सोप्या आचरणांमधनं. मुक्ताबाई ही थोडीशी अशी एकतर लहान म्हणून किंवा योगिनी म्हण, ती त्यावेळच्याही समाजापासून किंवा आत्ताच्याही समाजापासून, आपल्या अभ्यासकांपासून थोडीशी दूर वाटते मला नेहमीच. कारण मी सुद्धा ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होते, ज्यावेळेला इतर संत साहित्याचा अभ्यास करत होते, त्यावेळेलाही मला कधीही मुक्ताबाई फारशी समजली नाही आणि ती समजण्याची संधी आपल्याला आज मिळाली नाही. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला ज्यावेळेला रंजनाताईंनी सांगितलं की मुक्ताबाईवर व्याख्यान. त्यावेळेला मी म्हटलं की चला आपल्याला आज तरी मुक्ताबाई थोडीफार तरी समजेल काय आहे ती नेमकी, योगिनी आहे की एक अवखळ मुलगी आहे की एक फक्त संत आहे, एक फक्त त्या काळातली वारकरी स्त्री आहे, हे नेमकं आपल्याला समजेल. आणि म्हणून त्यासाठी मला आज खरंच खूप आनंद झाला की आज आपल्याला मुक्ताबाई समजेल. हबप तुळशीराम भुट्टेंचा परिचय करून देण्यासाठी मी रंजनाताईंना विनंती करते त्या परिचय करून देण्यासाठी. आणि आजचे वक्ते बरोबर, आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मुक्ताबाई गूढ वाटते हे अगदीच खरं आहे. पण मी त्या मुक्ताबाईंना आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याची आणि महाराजांना तिच्यावर त्यांच्या साहित्यात PhD करण्याची जी बुद्धी झाली त्याचं सगळं क्रेडिट मी ज्ञानेश्वरांना आणि निवृत्तीनाथांना देते. कारण त्यांनी इक्वल स्टेटस दिलेलं आहे सगळ्या स्त्री संतांना सुद्धा. म्हणून आम्हाला मुक्ताबाईंच्याबद्दल विशेष ऐकायची इच्छा आहे. तर मी थोडक्यात ओळख करून देते. परमपूज्य स्वामी प्राध्यापक डॉक्टर तुळशीराम भुट्टे महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून MA आणि PhD केलेलं आहे. त्यांचा विषय संत मुक्ताबाईंचे चरित्र, काव्य आणि तत्वज्ञान असा होता. ते संत साहित्याचे अभ्यासक आणि युवा प्रचारक पण आहेत. त्यांचं आध्यात्मिक कार्य म्हणायचं झालं तर वयाच्या 13व्या वर्षीच त्यांनी घर सोडून ओंकारेश्वर येथे परमपूज्य गुरुवर्य विश्वनाथ महाराज यांच्याकडे म्हणजे गुरु म्हणून त्यांच्याकडे गेले
आणि वयाच्या 16व्या वर्षापासून सत्संग, अनुष्ठान, प्रवचन, श्रीमद भागवत कथा, रामकथा, शिवकथा इत्यादीच्या अभ्यासामध्ये त्यांनी आपला वेळ व्यतीत केला. ते मौन साधना पण करत असतात. विश्वकल्याणार्थ महायज्ञांचे आयोजन ते वेळोवेळी करतात. सहस्रनामावली गणेश या श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान रावेर इथे 2008 साली तुकाई माता मंदिर, श्री क्षेत्र परळी वैजनाथ अशा अनेक सामूहिक उत्साहामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे. ते सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक आहेत. त्यांची पुस्तकं त्यांनी जी लिहिलेली आहेत, ओंकारेश्वर दर्शन, शंकराचं विनोदन, श्री गणेश स्तुती ओवीबद्ध, म्हणजे हे ओवीबद्ध आहे गणेश स्तुती, यशस्वी जीवनाचा मार्ग, मुक्ताई जाहरी प्रकाश, संत केदारी महाराजांची पंचक्रोशीतील महती, द पाथवे टू अ सक्सेसफुल लाईफ आणि श्री गणेश स्तुती ओवीबद्ध असे त्यांनी ही पुस्तकं त्यांच्या क्रेडिटवर आहेत. त्यांनी गणेश स्तुती याची एक CD पण तयार केलेली आहे. इतर लेखन म्हणाल तर डेली लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, गावकरी, देशदूत, मठासारख्या चांगल्या डेलीज म्हणजे रोजच्या वर्तमानपत्रात त्यांचे अनेक वेळा लेख येतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. समाजसेवेतील व साहित्यिक क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार असे दिलेले आहेत. ब्रह्मीभूत नाना महाराज ठाकरे पुरस्कार पुणे, श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार नाशिक, विशेष कार्य गौरव सन्मान परळी वैजनाथ, गौरव महाराष्ट्र पुरस्कार पुणे, बालगंधर्व विशेष गौरव पुरस्कार पुणे, समाजभूषण पुरस्कार पुणे, पुणेचे जास्त समाजरत्न पुरस्कार आळंदी आणि समाजभूषण पुरस्कार त्र्यंबकेश्वर नाशिक. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग हा नेहमीच असतो. ते संमेलन अध्यक्ष 11वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन जळगाव इथे 2016 साली झालं, त्याचे अध्यक्ष होते. नंतर नाशिक कुंभमेळा, स्वतंत्र आखाडा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही ते करतात. उज्जैन कुंभमेळा, स्वतंत्र आखाडा व विविध आयोजित संत संमेलनात सहभाग असतो. उत्तरांचलमध्येही त्यांनी अशा संमेलनांमध्ये सहभाग घेतला आहे. विश्व हिंदू परिषद आयोजित धर्म संसद सहभाग, वडताल गुजरात येथे 2006 साली झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग दिला. देवगिरी प्रांतात संत कमिटीचे संचालन त्यांनी केलेलं आहे. नंतर अखिल भारतीय वारकरी संगीत वक्ते वारकरी संगीत संमेलनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते उपस्थित होते. आणि असे याशिवाय विविध ठिकाणी जाऊन समाज प्रबोधनाचं कार्य ते अव्याहतपणे करत असतात. तर आता आपला जास्त वेळ न घेता मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. बसून बोललात तरी चालेल. बसून ओव्हरऑल आपल्याला जसं कम्फर्टेबल असेल. सेंटरला बस. हो, बसा बसा. गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बोफलचारु भक्षणम् उमाश्रम शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादम्. आज जिवलग मित्रांसमोर, जिवलग सेवाभावी संस्थेसमोर मी
तर मला डॉक्टर रोचनाजी भारती जिथे आहेत की जे माझ्या 2013च्या 2013च्या मी जे 9 महिन्याचं मौन केलं होतं अखंडित एकाच रूममध्ये त्याच्या साक्षीदार आणि त्या यज्ञाच्या व्याख्यानकर्त्या पण आहेत माझ्यासोबत संजीव आहिरे सर जे कवी आहेत आणि केव्हा कॉलेजचे PR आहेत आणि माझे परममित्र परमस्नेही अशोकजी गोडकेजी म्हणजे जवळपास सगळेच आणि तुम्ही सगळे जीवलक संस्थेचे सदस्य कार्यरत असणारे आणि आमच्या रंजनाताई. आज संत मुक्ताईंचा विषय आहे बस मुंगी उडाली आकाश. आपल्याला पहिल्यांदाच हे कोडं पडतं की मुंगी आकाशात उडू शकेल का. दुसरं वाक्य तिचं तिने गिळले सूर्यास. एक छोटी मुंगी आणि ती आकाशात उडते सूर्याला गिळते की ज्या हनुमंताची ताकद झाली नाही सूर्याला गिळायला पण ती मुंगी कशी काय उडू शकते. असे अनेक प्रश्न आपल्याला न उलगडलेले आहेत आणि ते मी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. संत मुक्ताई एक छोटीशी बालिका ज्ञानदेवांची भगिनी म्हणून आपल्या महाराष्ट्राला ओळख आहे. संत साहित्यामध्ये संत मुक्ताईंचे स्थान सर्वोत्कृष्ट आहे. सर्व संतांनी मुक्ताबाईंची ख्याती मान्य केली आहे. मुक्ताई आता मॅडम म्हणत होत्या की नेमकं काय आहे. मुक्ताई एक कवयित्री आहेत, मुक्ताई योगी आहे, मुक्ताई भक्त आहे आणि योग्याला भक्ताला आणि ज्ञानाला तिन्ही लोकांना समजून सांगण्याची ताकद मुक्ताईमध्ये आहे. वयाने लहान आहे पण अधिकाराने फार मोठी आहे. आता ती अधिकाराने कशी मोठी आहे पहिल्यांदा हे तुम्हाला मी स्पष्ट करतो. कमी वेळामध्ये मुक्ताबाई जास्त सांगण्याचा माझा प्रयास असेल पटेल मॅडम. का कारण की आता हा प्रश्न कसा पडला की एवढी छोटीशी बालिका आहे तिला पडणारे प्रश्न आश्चर्यकारक आहे. मी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा संत मुक्ताईंचे गाथ्यामध्ये 42 अभंग आहेत आणि प्रोफेसर अवलगावकर सर मला म्हणाले की 42 अभंगावर PhD कशी होऊ शकेल. तर डॉक्टर यशवंत पाठक हे संत साहित्याचे गाडे अभ्यासक होते. ते म्हणाले तो मुलगा बघा आणि मग ठरवा. कारण की एका अभंगावर तो बराच वेळ बोलू शकेल तर 350-400 पानाचा थेसिस लिहिणं काही विशेष नाही त्याच्यासाठी. का नाही तुम्हाला सांगतो. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रेय जननी देवांची. मुक्ताबाई कशी आहे तर त्रिभुवनामध्ये पावन आहे, आदत्रेय जननी देवांची. हे पहिल्यांदा तर इथे प्रश्न मी उपस्थित केला की तिन्ही देवांची ती आई आहे. पण जनाबाई असं म्हणतात निवृत्ती तो शिव, शिव तो निवृत्ती, विष्णू तो ज्ञानदेव, सोपान तो ब्रह्मा, आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्तीचा अवतार मुक्ताबाई आहे, सोपान ब्रह्मदेवाचा अवतार आहे, निवृत्तीनाथ शंकराचा अवतार आहे, ज्ञानदेव विष्णूचा अवतार आहे. मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडायचा अभंग तर खोटे नाहीत परंतु हे कसं शक्य आहे की शिव जर अवतार निवृत्ती असतील तर निवृत्तींची बहीण मुक्ताबाई आहेत. या अर्थी मुक्ताबाई पार्वती मातेचा अवतार नाही. पहिल्यांदा हे सिद्ध केलं मी माझ्या PhDच्या थेसिसमध्ये. कारण पार्वतीचा अवतार नाही. कारण जर असता तर ते बहीण म्हटले नसते. कारण काही शब्द आहेत. मग मी या शब्दावर जोर दिला की मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रेय जननी देवांची. ही आदत्रेय जननी आहे, देवांची आहे, तर कसं शक्य आहे. मग मी खूप डीप मध्ये त्याच्यामध्ये गेलो. कारण मुक्ताबाईंच्या अभंग मॅडमने तर सांगितलं की ते एवढे सोपे नाही.
भल्या भल्याला घाम फोडणार आहेत. मी सुद्धा अक्षरशः पुणे विद्यापीठामध्ये 3 दिवस एका अभंगाचा अर्थ लावण्यासाठी रडत होतो. 3 दिवस सारखं डोळ्यातून पाणी यायचं की अक्षरशः हिचा अभंग काय असू शकतो. कारण की ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज या सगळ्यांवरती एक लिखाण झालेलं होतं, सगळ्यांवर. पण मुक्ताबाईवर कुठेही लिखाण झालं नव्हतं. डॉक्टर यशवंत पाठक मला म्हणायचे नेहमी की मुक्ताबाई म्हणजे की तू असं संशोधन कर, असा रिसर्च तुझा झाला पाहिजे की मुक्ताबाई आठवली की तुळशीराम गुट्टे आठवला पाहिजे, तुळशीराम गुट्टे आठवलं की मुक्ताबाई आठवली. 42 अभंग कसं शक्य आहे? मग मी त्यांना सरांना सांगितलं हो, मी 3 दिवस लढत होतो अक्षरशः. कारण कूट अभंग काही आहे, जसं की मुंगी उडाली आकाशी आहे, तसा दुसरा एक कूट अभंग आहे. विटे म्हणजे टेक, तो टेक असतो ना वारुळ, त्याला आपण वारुळ म्हणतो. टेकावर टेक, तेथे एक टेकुली, म्हणजे एक टेकावर एक टेक आहे, त्यावर एक टेकुली आहे आणि त्या टेकुलीवर एक पाली विस्मो करते. कसे आपण काय काय अर्थ लावणार? टेकावर टेक, तेथे एक पाली विस्मो करते आहे, टेकुली आहे त्याच्यावरती, टेकावर एक टेक आहे, तिथे एक टेकुली आहे आणि तिथे एक बालिका आहे, ती आश्चर्यचकित हसते आहे. अर्थ काय घेणार या शब्दात? या अभंगासाठी मी रडत होतो, मला हे सांगायचं होतं मला. आणि रात्री 2 वाजता त्या रात्री अभंगाचा अर्थ सांगा. एकरूप व्हावं लागतं कुठल्याही गोष्टीचं. आणि मग त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की याचा अर्थ मी सांगेल तुम्हाला. जेव्हा कूट अभंग मुंगी उडालीचा अर्थ जेव्हा सांगेल त्यावेळेस हा सांगेल. मला हे सांगायचं होतं की त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवांची, मी अदत्रे जननी देवांची. अभंग खोटावू शकत नाही, पण अभंगाच्या डीप मधला अर्थ नीट लक्षात ठेवला पाहिजे. अदत्रे जननी देवांची. आता मी विचार केला की ब्रह्मा विष्णू महेशाची जननी एकच होती, अनुसया. अदत्रे, अदत्रे जननी देवांची. मी तिथे विचार केला, अदत्रे म्हणजे अगोदर दत्तात्रेयाची आई झाल्या त्या, आणि त्या अनुसयाचा अवतार मुक्ताबाई. हे मी माझ्या थेसिस मध्ये. अदत्रे जननी देव, जननी आहे ना, जननी म्हणजे जन्म देणारी. मग अशी तिन्ही देवांना जन्म देणारी कोण आहे? तर उल्लेख आहे अदत्रे जननी. अदत्रे म्हणजे अत्रि ऋषीपासून, अनुसयापासून जे दत्त महाराज जन्माला आले, त्या दत्तात्रेयांची आई म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाची आई होऊ शकते. म्हणून संतांनी लिहिलं होतं अदत्रे जननी देवांची. मुक्ताबाई कोण आहे? आता पहिल्या शब्दात लक्षात घ्या ती कोण आहे, तर तिन्ही देवांची आई आहे. मग आई आहे म्हणून संत ज्ञानदेव, ज्ञानी ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं? उपजताची वर्म हे जाणलं. उपजताच ज्ञानी आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि उपजता ज्ञानी असणाऱ्या योग्याला ज्ञान्यांना समजावणं, अहो अडाणी माणसाला समजावणं फार सोपं जातं, पण ज्ञानी माणसाला समजावणं एवढं सोपं आहे का? योग्यांना समजवलं, ज्ञानेश्वर महाराजांना समजवते मुक्ताबाई. दादा ते कशातून समजवते? तर ते ताटीच्या अभंगातून समजवते. आता आपल्याला मुक्ताबाई म्हणले की ताटीच्या अभंग सरळ सरळ उभे राहतात डोळ्यासमोर. आणि मुक्ताबाई किती मर्यादाशील आहे, मला ह्याचं उदाहरण द्यायचं. मुक्ताबाई म्हणतात, किती मर्यादा आहे बघा. मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा आळंदीमध्ये भिक्षा मागायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी भिक्षा दिली नाही. भिक्षा दिली नाही तर नाही, परंतु ज्ञानदेवांचं दर्शन झालं म्हणून कर्मठ लोकांनी ज्ञानदेवांना त्या इंद्रायणी नदीचं पाणी भरू दिलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की ज्यांच्यासाठी आपण जन्म घेतला, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. कोण आहेत ज्ञानेश्वर महाराज? तर पांडुरंगाचा अवतार आहे. कशासाठी जन्म घेतला? तर मराठी माणसाला ज्ञानेश्वरी समजवावी, गीता समजवावी, गीतेचा अर्थ समजावा म्हणून नाव ठेविले ज्ञानी. फक्त लक्षात. आणि का? तर ज्ञानेश्वर महाराजांची उंची फार मोठी आहे. मुक्ताबाई ज्ञानदेवांची उंची ढळू देत नाहीत. नीट लक्षात ठेवा. शब्दप्रयोग मुक्ताबाई ताटीच्या अभंगातून करताना असा करते, योगी पावन मनाचा.
काय म्हणते दादाला, दादा तू रुसून बसलास, उद्विग्न झालास, कारण आपलेच लोक आपल्यावर उलटे झाले. आपण ज्यांना देण्यासाठी आलो तेच लोक आपल्यावर उलटे होतात. नाहीतरी आजकाल असंच आहे, आपण देतो तेच आपल्यावर फनाको करतात. राजकारणात बघा, समाजकारणात बघा, नाहीतर शैक्षणिक क्षेत्रात बघा. आपली गादी कशी तो दुसरा कसा घेईल, तिथं गुरु फिरवू, तिथं विचार नाही, पण इथे विचार आहे. म्हणून समाजाला आजच्या गरज आहे त्या विचारांची. मुक्ताबाई आपला तोल जाऊ देत नाहीत. नीट लक्षात ठेवा, मला हे म्हणायचं. मुक्ताबाई काय म्हणतात, योगी पावन मनाचा. ज्ञानेश्वर महाराज आले, इंद्रायणीला पाणी भरू दिलं नाही म्हणून त्यांना वाटलं ह्या लोकांसाठी आपण ज्याच्यासाठी जन्म घेतला त्यांना करायचं, त्यांना गरज नाही तर आपल्याला तरी काय गरज आहे. ज्ञानेश्वर महाराज आपले छानपैकी आले आणि झोपडीमध्ये ताटी लावून आपलं, आता खरं अर्थ तो वेगळा आहे. ताटी लावून बसले म्हणजे झोपडीचा दरवाजा बंद केला, ही तर सामान्य व्यवहारातली गोष्ट आहे. पण खरा ज्ञानोबारांनी अंतर्मुख झाले आणि आता आपल्याला जगाशी काही घेणं देणे, परत ते त्यांच्या ध्यानास लागले. मुक्ताबाई आवाज देते, दादा कुठेच दिसत नाही. निवृत्ती दादा भिक्षा घेऊन आले, ज्ञानदेव दिसत नाही. सोपान दादा आला पण ज्ञानदादा नाही दिसत आहे. मग बघा कुठे गेला, कारण चारीच भावंड वारीत टाकलेलं, सिद्धेश्वराच्या तिथे, गावाच्या बाहेर. आणि अशा ठिकाणी झोपडीत राहत असताना मुक्ताबाई शोधते दादाला, दादा कुठे दिसत नाही. इंद्रायणी झुळझुळ पाणी वाहत आहे, पक्षी बिलबिल थोडे करताय, पण मुक्ताबाई आवाज देते की दादा कुठेच दिसत नाही. सगळे भिक्षा देऊन आले, दादाला कोणी मारलं तर नसेल ना, त्या कर्मठ लोकांनी दादाला त्रास तर नसेल दिला ना. आता बघा, आपल्याला एखादी व्यक्ती, आपलं बालक किंवा आपली घरातली व्यक्ती नाही दिसली, आपल्याला 100 विचार येतात की काय झालं असेल. दादाला कोणी इंद्रायणी ढकलून तर दिलं नसेल ना, दादांवर काही प्रयोग तर केला नसेल ना. मुक्ताबाईच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण झाले आणि मुक्ताबाई अर्थ स्वराने आवाज देते, माझा दादा कुठेच दिसत नाही. कारण ज्ञानदादांमध्ये मुक्ताईंचा फार जीव होता, फार जीव. कारण जेव्हा विठ्ठलपंत, त्यांचे वडील आणि रुक्मिणी त्यांच्या मातोश्री त्यांच्या आठवण यायची, तेव्हा ज्ञानदादा डाव्या डोळ्यांमध्ये रुक्मिणीचं दर्शन द्यायचे मुक्ताबाईला आणि उजव्या डोळ्यांमध्ये विठ्ठलपंताचं दर्शन द्यायचे. त्यावेळेस मुक्ताबाई आर्त स्वराने हाक मारते, दादा दादा. पक्षी सुद्धा शांत झाले. मुक्ताबाईने आवाज दिल्यास इंद्रायणी शांत झाली. कुठेही दादा दिसत नाही. मुक्ताबाई म्हणते, मला आता योगात स्वरूप बघावं लागेल. दादा कुठे गेलाय सांगतो तुम्हाला. योगी यांची खूण योगी जाणे. योग्याची खूण कोण जाणतं तर योगी जाणत असतात. मुक्ताबाईने अंतर्मुख जा बघितलं, अरे दादा इथे बसलाय. काठी मधून दरवाजा बंद दिसला, लोटला व्यवहारिक अर्थाने. आणि मग मुक्ताबाईने सांगितलं, दादा तू कसा आहेस रे, तुला माहिती का हे जग कसं आहे ना, ज्याच्यासाठी द्यायला येतो ना आपण, ज्याच्यावर उपकार करतो ना, ते आपल्यावर परतफेड तशीच करतात, अपकाराने करतात. हे जग आहे, स्वभाव आहे. पण या जगाला, या जगाचं बोलणं ऐकून आपण आपलं कर्तव्य सोडायचं नाही. इथे भावनेला धारा नाही रे दादा, इथे कर्तव्य श्रेष्ठ आहे, इथे भावना श्रेष्ठ नाहीये. म्हणून मुक्ताबाईने ओळखलं आणि मुक्ताबाईने ताटीच्या अभंगाला सुरुवात. 11 अभंग ताटीचे आहेत, 2 क्षेपक अभंग आहेत, असे 13 अभंग ताटीचे. आणि 13 अभंग म्हणजे तुम्हाला सांगू का, मुक्ताबाई नसती तर ज्ञानेश्वरी जन्माला आली नसती. 13 अभंग ताटीचे म्हणजे मुक्ताबाईचं वटवृक्षाचं बीज रुईपेक्षा म्हणजे राईपेक्षा लहान असतं, मौरीपेक्षा. आणि त्या वटवृक्षाच्या मोहरीच्या बीजापेक्षा लहान बीज असतं वटवृक्षाचं. त्या वटवृक्षाच्या बीजामध्ये एवढा मोठा विशाल असा वटवृक्ष साठवलेला असतो की नाही. तसं मुक्ताबाईच्या 11 अभंगामध्ये ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या साठवल्या. हो, काय म्हणाली मुक्ताबाई, योगी पावन मनाचा. दादा तू योगी आहेस ना, योगी आहेस ना, मग योग्याचं मन पावन असतं बरं का. बघा, माणसाने बोलावं कसं हे सुद्धा मुक्ताबाईने शिकवावं.
मुक्ताबाई म्हणते एका अभंगामध्ये, बोल बोलावा रोकडा, जैसा का चिखली रुतला खडा. बोल असा बोलावा, चिखला, आता चिखल आहे आपण बघितलं, चिखलामध्ये खडा टाकला की तो डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसतो. तसं असं बोलावं की माणसाच्या अंतःकरणात जाऊन बसावं. काय बोलल्या मुक्ताबाई? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. दादा, तू योगी आहेस, योग्याचं मन पावन असतं आणि जगाचे अपराध सहन करणं तुझं कर्तव्य. छोटीशी मुक्ताबाई किती खडतर भाषा सांगते. साहे अपराध जनाचा, जग अपराध करतं, आपण त्याचं सहन केलं पाहिजे. पुढचं वाक्य सांगतो, विश्वरागे झाले वने, संती सुखे भावे पाणी. संती सुखे भावे पाणी म्हणजे विश्व रागाने भडकलंय. म्हणजे जेव्हा बनवा पेटतो, वाळलेल्या काड्या असतात, वाळलेलं गवत असतं आणि त्याच्यावर असं डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये वाळलेलं गवत कसं फडाफडा फडाफडा पेटतं, तसं हे विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. संतांनी काय करावं तर हा वनवा पेटलेला आहे, या वनव्याला विझवण्यासाठी कशाची गरज लागते? पाण्याची गरज लागते. तसं या लोकांमध्ये द्वेषाचा वनवा पेटलेला आहे, मत्सर, द्वेष. आणि या वनव्याला विझवायचं असेल, जसं अग्नीला पाण्याने विझवता येतं, तसं इथे विचारांनी विझवता आलं. काय मुक्ताबाईची एवढंच नाही, खूप मोठ्या. मग दादा तुला कळतं ना रे, मी उदाहरण देते. गंगाजल हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजल हृदय करा. तुम्ही कसं हृदय करा? गंगेसारखं. गंगा असं म्हणत नाही की हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे. काही लोक तेच गंगेचं पाणी तीर्थ म्हणून आणतात, काही लोक तेच ड्रिंक मध्ये टाकतात, त्याच गंगेचं पाणी टाकतात ना. गंगा असं म्हणते का? त्याच गंगेमध्ये लोक ब्रेड टाकतात, जनावर टाकतात, काही टाकतात. पण गंगा कधीही कुणाला काही म्हणते का? तसं दादा लक्षात ठेव. हृदय कसं कर? गंगाजल हृदय करा. तुला जर वाटत असेल असं कर, गंगाजलासारखं हृदय करा. दुसरी गोष्ट सांगू का दादा तुला? दुसरं एक उदाहरण देते. किती सोपं उदाहरण आहे बघा, पण किती मोठं तत्वज्ञान आहे. ह्या लोकांना तू एवढा त्रास का करतोयस? अरे ते लोक कोण आहेत? आपलेच आहेत ना. मग काय दिलं उदाहरण? किती सोपं उदाहरण दिलं मुक्ताबाईने तुम्हाला. मुक्ताबाई म्हणतात, दादा जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीसी तोडिली. काय सोपं उदाहरण. मुक्ताबाई सहज म्हणतात. किती तत्वज्ञान बघा. छोटं उदाहरण आहे की जीभ आपलीच जीभ आहे आणि दातही कोणाचे? पण आपल्याच दातांनी आपलीच जीभ जर चावली तर कोणी आपली बत्तीशी पाडतं का? हे तुला मी सांगतोय. तसं हे लोक कोण आहेत? द्वेष करणारे लोक कोण आहेत? आपलेच आहेत ना. मग आपण त्या बत्तीशी तोडायची का? नाही, काळजी घ्यायची. काय पुढचं वाक्य तुम्हाला सांगतो. मुक्ताबाई म्हणतात, सुख सागर आपण भावे, जगबोधे निमवावे. सुख सागर आपण व्हावे. अरे दादा, पहिले सुखाचा सागर तू बन आणि मग जगाला बोध दे. कारण बोध कुणाचा मान्य होतो? जो स्वतः चांगलं वागतो त्याचा. ज्याचं आचरण चांगलं नाही त्याचा बोध चांगलाच नाही होणार. म्हणून अशी कितीतरी लोक आहेत. लोक म्हणतात एवढे कीर्तन करा, एवढे हे आहेत, एवढं ते चाललंय, ते चाललंय, एवढा सगळा प्रपंच चाललाय.
परमार्थाचा, तरी पण लोक सुधरत नाही. कारण तिथे काय आहे माहिती का, की सुखसागर आपण व्हावे, स्वतः सुखाचा सागर बनल्याशिवाय जग बोधाने निवणार नाही, शांत होणार नाही. एवढंच नाही तर पुढचं सांगते म्हणे तुला, जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा. एकदा ठरवलं ना, एकदा प्रेम केलंस ना जगावर, तर ते जग कसं ह्याचा विचार करायचा नाही. आपण एखाद्या माणसावर प्रेम केलं, मग त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणासकट आपण त्याला स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग आपल्या सानिध्यात आल्यानंतर त्याला बदलवणंही आपलं कर्तव्य आहे. हे मोठा उपदेश आहे. म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो, कशावर प्रेम करतोय, आपण कोणासाठी आलोय? मराठी माणसासाठी. आपण कोणासाठी आलोय? माझा मराठाची बोलू, अमृताला पैजा जिंकणारा माझा मराठी माणूस आहे. आणि त्या शब्दाला जिंकण्यासाठी आपण ह्या लोकांना ज्ञान देण्यासाठी आलोय. मग इथे काय करायचं? जीव जीवासी पै द्यावा. एकदा तू जीव दिलायस ना, एकदा प्रेम केलंयस ना, मग त्या व्यक्तीने काही असो, त्याला जवळ आल्यानंतर आपण त्याला प्रेमाने समजावणं, किती मोठा उपदेश आहे. जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा. म्हणजे एकदा जीव द्यायचा आणि 2-4 महिन्याने बदलून जायचं, 2-4 वर्षांनी बदलायचं, असं नाही रे. हे लोक सुधारतील. जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा. एवढंच नाही तर तू या जगामध्ये आल्यानंतर एवढाच विचार कर, तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही काय करा, हे जग तरुण कसं जाईल. आपल्या घरातला हा वाईट माणूस आहे, आपण खूप प्रेम करतो एखाद्यावर आणि तो आपल्यावर प्रेम करत नाही, पण त्याला बदलवण्याची ताकद आपल्या प्रेमात असली पाहिजे. म्हणजे किती मोठी आहे. म्हणजे तरुणोपाय चित्ती धरा. तू चित्तामध्ये वाईट विचार करू नको. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जसं जसं विचार करतात ना, तसं तसे तुमचे विचार घडतात. जसे जसे विचार घडतात ना, तसं तसं तुमच्या पुढे ते प्रसंग उभे राहतात. ईश्वर वगैरे असं तुम्हाला काय मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जसा विचार, तुमच्यावर आहे ईश्वर. ईश्वर कुठेही बाहेर लपलेला नाही, तो आतमध्ये आहे. मुक्ताबाईने सांगितलेलं आहे का, अहो बाहेर जातो ना आपण, ईश्वराचं जे दर्शन घेतो ना, मंदिर मस्जिद चर्च मध्ये जिथेही कुठे जातो ना आपण, तिथे सर हे काय तुम्हाला सांगू का, ही संस्कृतीचं जपणूक आहे. देवाचे दर्शन तुकोबाराने फार सुंदर सांगितलं. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. मग ती टिळा लावला पाहिजे, माळा घातली पाहिजे, हे तर फॉर्मॅलिटी आहे. देवाचं दर्शनासाठी समाधान फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि जिथे समाधान आहे तिथे ईश्वर तत्व आहे. मग तो गंध असो, टिळा असो, मूर्ती असो नसो, अगरबत्ती असो नसो, ते काहीच नसतं. मी विद्यापीठामध्ये शिकत होतो आणि पुणे विद्यापीठामध्ये मराठी डिपार्टमेंटला मी शिक्षण घेत असताना आमच्या खालीच एक ओपन कॅन्टीन. आणि ओपन कॅन्टीनमध्ये आता पुणे विद्यापीठात सगळे MPhil PhD चे स्टुडंट होते. ते काय असे कुठले तरी एखादे विश्वास ठेवणारे ईश्वरावर वगैरे काय नव्हते. आणि मला नेहमी ते म्हणायचे की तू तर असं सांगतोस प्रवचनामध्ये, जनाबाईच्या प्रवचनामध्ये असं सांगतोस, त्याच्यामध्ये प्रवचनात असं सांगतोस, ईश्वर सर्व ठिकाणी आहे. आणि तुळशीदासाचं उदाहरण देतोस. तुळशीदासजी म्हणतात, हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेमसुभय प्रकट जाना. हरी तर व्यापक आहे, सर्वत्र आहे, प्रेमाने तो प्रकट करता आला पाहिजे. तुळशीदासजी म्हणतात, पण तू मंदिरात का जातोस? मी काळाराम मंदिरामध्ये व्याख्यान देताना बोललो होतो की मी मंदिरात का जातो. योगायोगाने काय झालं तुम्हाला खरं सांगतो, आम्ही पुणे वरती क्लासमधून खाली आलो, ओपन कॅन्टीन आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये तिथे चहा प्यायला सगळेजण बसतो. आणि बसल्यानंतर आमचा एक मित्र उठला की ज्याने तो प्रश्न केला, योगायोग कसा घडतो बघा. आणि तो खाली उतरल्यानंतर तो योगायोगाने बिल द्यायला लागला चहा पिण्याचं. तो बिल देता देता त्याच्या पॉकेटमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो होता. तो खाली पडला. पॉकेटून पैसे काढता काढता अचानक तो फोटो खाली पडला. ऍक्च्युली काय झालं की फोटो खाली पडल्यानंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं. अरे, तर म्हटलं थांब, तुम्हाला काहीतरी विचारत होतास वरती की तू मंदिरात का जातोस. तू तर सांगतो ईश्वर सगळ्या ठिकाणी मंदिरात जायचं का. मी म्हटलं एक काम, तो फोटो पडलाय ना, तो कोणाचा आहे. मैत्रिणीचा आहे. नक्की. हा. म्हटलं दाखव इकडे. तो नको. म्हटलं पडू दे ना, तो फोटो खाली पडलाय ना, मग पडू दे. तो फोटो आहे ना, त्याला माहित होते की त्याची मैत्रीण सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकते,
आणि ती तिथे आहे, व्यवस्थित आहे. मग फोटो आहे ना तो, मग फोटो पडू दे खाली. फोटोला काय बिघडलं का सर फोटो पडला तर? नाही 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 म्हणे, मी फोटो नाही पडू. म्हटलं का? त्याच्यात जीव आहे का? फोटो जीव आहे का? दुसरा फोटो मिळेल. नाही 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 नाही, मी नेहमी सांभाळत होतो त्या फोटोला, कारण माझी तिथे काय, माझं प्रेम आहे ते. म्हटलं अरे वा, तुझं प्रेम आहे. मी म्हटलं हे लक्षात ठेव, हेच उत्तर मी तुला देतो. मंदिर म्हणजे चर्च ही आमच्या भारताची अस्मिता आहे, आणि म्हणून आम्ही मंदिराचा देवासाठी. देव तर सगळ्याच ठिकाणी, तो कुठे नाही, तो मनुष्याच्या मनामध्ये. हे मुक्ताबाईने सांगितलं, नीट लक्षात ठेवा. मला हे सांगायचं की म्हणजे तुकाराम महाराज म्हणले, हे जी देवाचे दर्शन सदा राहे समाधान. म्हणजे जी व्यक्ती हॅप्पी आहे, समाधान आहे, तुम्हाला सांगू का, त्या व्यक्तीला कुठलंही दुःख नाही. ज्ञानेश्वरीची गोवी सांगतो, देखे अखंडित प्रसन्नता, एथ आती चित्ता, तेथ रिगणे नाही समजता, संसार दुःखा. ज्याच्या हृदयामध्ये प्रसन्नता नाही, तो कधीही ईश्वराला प्राप्त करू शकत नाही. मग तो मंदिरात राहत असला तरी, साधूजवळ राहत असला तरी, मंदिराचा विठ्ठलाचा पुजारी असला तरी, आणि एखादा माणूस पुजारी नसला तरी. नीट लक्षात ठेवा, समाधान हे फार महत्वाचं. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणते, दादा जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा, तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा. ज्ञानेश्वरा, अरे तू तरुण कसे जातील याचाच विचार कर, बाकीचा विचार करू नको. समाधानाने जग. जग असंच आहे, समजून जग. पुढचं समजा तुम्हाला, गिरी गवारे कशासाठी? गिरी गवारे कशासाठी? घर बांधिले डोंगरी आणि विषय फिरे दारोदारी. म्हणजे तुम्ही डोंगरात घर बांधलं म्हणून तुम्ही काय ब्रह्मचर्य राहू शकता? विषय दारोदारी फिरू शकतात. म्हणजे मुक्ताबाईचे अभंग, या 13 अभंगांमधून मुक्ताबाई म्हणले, दादा तुला एक सांगू का, मन उन्मन करा. हे जे मन आहे ना, त्याची डेव्हलपमेंट करा. उन्मन करा म्हणजे काय करा? डेव्हलपमेंट करा. तुम्ही मनात असा विचार आणू नका कोणाबद्दल. आपण ज्याच्याबद्दल जसा विचार आणतो तशी ऊर्जा आपल्या तयार होते. मला यातलं थोडा त्यात बसा. आणि तसे विचार झाला की आपल्याला तसंच टेन्शन वाढत जातं. मग तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडे जाता, एखाद्या ज्योतिषाकडे जाता. आमच्या घरात असंच होईल. आता मला सांगा, तो ज्योतिषकार काय करू शकणार आहे? तुमचं काहीच नाही करू शकत. तुम्ही तुमची मेंटॅलिटी बदला. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. काही घडलं तरी पॉझिटिव्ह विचार करा. गीता काय सांगते तुम्हाला माहिती आहे? एवढं सगळं सार गीतेचं सार काय सांगते? जो हो रहा है वो अच्छा, जो होगा वो भी अच्छा, जो होने वाला है वो भी. म्हणजे तुम्ही तुमचा आनंद तुमच्यात आहे. शांती बाहेर नाही शोधायची, शांती आतमध्ये शोधायची. शांती आत आहे, बाहेर नाही. बाहेर मिळू शकत नाही शांती. आत शांत असल्याशिवाय बाहेर शांती, आत देव असल्याशिवाय मूर्ती देव दिसणार. एक लक्षात, ईश्वर तत्व आहे म्हणजे हे ऊर्जा तत्व आहे. ईश्वर तत्व म्हणजे काय कुठे हे बसलं नाही का? तो ब्रह्मदेव असा घडत नाही बसला. ब्रह्म काय? ब्रह्मदेव, ब्रह्मचर्य फार मोठा विषय हा. मी कधीतरी तुम्हाला भविष्यात अजून वेगवेगळ्या विषयावर बोलेन. म्हणजे हे ब्रह्म आहे ना, हे काय आहे आणि याच्यापासून उत्पत्ती ना, फार मोठा विषय आहे. म्हणून मुक्ताबाई उन्मन करा. कशाला? मनाला उन्मन करा. मनाला मोठेपण द्या, मनाला समजवा. आणि आतमधून ज्ञानेश्वर महाराज एवढं म्हणल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज बाहेर आले ताटीच्या. मुक्ताबाईंना मिठी मारली आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9000 लिहिल्या. विश्व हे मोहरे लावावे. ज्ञानेश्वरांनी लिहिलं का? तर मुक्ताबाईचा उपदेश. म्हणजे एका ज्ञानाला उपदेश करते. मला हे सांगायचं आता नीट लक्षात. कोण? एक ज्ञानी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला म्हणजे ज्ञानी माणसाला. दुसरी भक्त माणसाला उपदेश करते, नामदेवासारखा भक्त, जो देव त्याच्या मागे पुढे फिरायचा. म्हणजे देवाचा नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचणं ही कल्पना आहे बघा. आणि तिथे पितांबर गळतो त्यांचा. आणि कबीर महाराज म्हणतात, जरा सावरा,
एवढे नामदेवाच्या पुढे देव असणारा, पण तरीही छोटीशी मुक्ताबाई जेव्हा पंढरपूरहून कीर्ती पसरली की छोटे बालक म्हणजे हजारो लोक जे प्रेत होते ते मुक्ताबाईने उठवले. ज्ञानदेवाने भिंत चालवली. मुक्ताबाईंच्या वेगवेगळ्या, ज्ञानेश्वर मुक्ताबाईंच्या वेगवेगळ्या कीर्ती पसरल्या आणि नामदेवाला ही कीर्ती पंढरपूर पर्यंत गेली. नामदेवाला वाटलं की देवा हे कोण आहेत, मला एकदा त्यांना भेटायचंय. नामदेव महाराज जेव्हा आळंदीला भेटायला आले तेव्हा निवृत्तीनाथ मोठे होते. निवृत्तीनाथ पाया पडतात नामदेव महाराजच्या. पंढरीचा पाहुणा आला आहे खरा, पण मोठा माणूस आला की आता नामदेव महाराज म्हणजे पंतप्रधान त्या काळातले, भक्ती अध्यात्मातले मूळ आद्य कवी. आणि नामदेव महाराज घरात आले, निवृत्तीनाथ पाया पडले, ज्ञानदेव पाया पडले, सोपानदेव पाया पडले, मुक्ताबाईके पाया पडले. दादा पंढरपूर आले, तुम्ही पाया पडले, ते पडले का तुमच्या पाया? नाही मुक्ते, असं नसतं, ते मोठे आहेत, देवाजवळ राहतात. मुक्ताबाईचं काय अभंग निघतो सांगू तुम्हाला. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. फाटक्यात 1 मिनिट लागला नाही हो. एवढ्या मोठ्या नामदेव महाराजाला मुक्ताबाई म्हणतात. अखंड जयाला देवाचा शेजार, तू देवाच्या जवळ राहतोस आणि तुझा अहंकार गेला नाही. हे तर काही मुक्ताबाई जैसी संकाडी केले देशोदरी महान संत. मुक्ताबाईने नाम बघा, फटकारलं भक्ताला. काय गोरोबा काकाला सांगितलं, दादा हे भक्त कच्चा आहे, परीक्षा करा. गोरोबा काकाने सगळे मडके हाणून बघितले, संत सभा झाली. आणि नामदेवाने सांगितलं हे मडकं कच्चं आहे. आणि कच्चं मडकं म्हटलं, नामदेव महाराज पीर पळाले. म्हणजे पीर पळाले याचा अर्थ वेगळा घेऊ नका, ते पळ सुटले नाही. नामदेव महाराज तिथून पंढरपूरला गेले. देवाला सांगितलं, देवा तुझी भक्त मंडळी कपटी आहे, माझी परीक्षा घेतली, डोई फोडली माझी. आता मला सांगा, तिथे मुक्ताबाईचं परिवर्तनवादी दृष्टिकोन होता. नामदेवाच्या बोलण्याच्या पाठीमागे हा होता, देवा तुला देव मिळालाय पण गुरु मिळाला. काय म्हणाल्या? काय होता परिवर्तनवादी दृष्टिकोन? तुला देव मिळाला पण गुरु मिळाला नाही. आणि गुरु मिळावा म्हणून, कारण एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो, देवाची कृपा झाली की संत भेटतात, आणि संतांची कृपा झाली की देव कळतो. सतरी लक्षात ठेवा, देव कळतो. देव कळण्यासाठी गुरुचीच आवश्यकता आहे. भेटण्यासाठी गुरुची आवश्यकता नाही, पण कळण्यासाठी. आणि म्हणून नामदेव महाराजांनी पुन्हा विसोबा खेचराला गुरु केलं, की जे विसोबा खेचर सुद्धा मुक्ताबाईचे शिष्य आहेत. आता काय सांगायचं, फार मोठा इतिहास आहे, वेळ कमी आहे, तुम्हाला पुढचं सांगतो. नामदेव महाराजांनी सुद्धा मुक्ताबाईचं श्रेष्ठत्व मान्य केलं. आणि नमस्कार मुक्ताबाईला, लक्षात ठेवा. म्हणजे एक भक्त आला, म्हणजे पहिल्यांदा कोणाला शिकवलं? ज्ञानी ज्ञानदेवाला, नामदेव भक्ताला आणि योगी चांगदेवाला. हा एक एवढा संबंध सांगतो. आणि पुन्हा मुंगी बोलायला कसे 5 मिनिटात सांगून जर लेक्चर आठवतो तुमच्या वेळेनुसार. विषय आहे की चांगदेव. आता चांगदेवाचा विषय, आता भक्त ज्ञानी झाले, भक्त झाला, आणि आता योगी. आता योगी 1400 वर्ष जिवंत राहिलेले चांगदेव. 1400 वर्षे 6 महिने समाधीमध्ये बसायचे. मृत्यूची वेळ आली, हठयोग करायचे. चांगदेव महाराज हठयोगी होते. आणि ते योग करत असताना, आता हठयोगाचे प्रकार वेगवेगळे आहेत, मी तुम्हाला कधीतरी सांगेन. आणि तो योग करताना ध्यानात बसले की जो कोणी प्रेत मरायचे, 6 महिन्यात जे काही लोक मरायचे, ते सगळे चांगदेवाच्या दरबारात आणून लोक टाकायचे. आणि चांगदेवाच्या दरबारात टाकलं की तिथून पुनतांब्यावरनं यांची यात्रा, म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, हे सगळे जात होते. जाता जाता काय झालं की आता प्रेत वास यायचा. 6 महिने प्रेत, कोणीतरी महिना 2 महिने, सगळा दुर्गंध सुटला. आणि मुक्ताबाई म्हणते, दादा इथे फार दुर्गंध येतोय रे, या दुर्गंधाने लोक आजारी पडतील, काहीतरी होईल, काय बघावं तरी गंमत, काय या गावातून एवढा दुर्गंध कसं काय येतोय? चला म्हणले बघूया. आणि मग लोकांना विचारलं, हा दुर्गंध कसा आहे, कशामुळे? म्हणजे हे सगळे प्रेत इथे या गावामध्ये. कोण आहे मध्ये? महान पुनतांब्याला चांगदेव योगी. ते म्हणे काय करतात? तर म्हणे समाधीतून उठलं की हे सगळे प्रेत उठवतात, त्यामुळं सगळे लोक इथे आणतात. मुक्ताबाई म्हणते, दादा अनामध्ये म्हणत्या, दादा
तर योग्यांचा योगी झाला, आता देवापेक्षा महान झाला वाटतं. अरे जन्माला येणं आणि जाणं हे सर्कल चालूच आहे. हे कुणी सांगितलं पुन्हा पुन्हा उठवायचं त्या लोकांना? हे योग्य नाही. चल मग बघूया आपण. मुक्ताबाई गेल्या, सगळे प्रेत ठेवले. मुक्ताबाईने संजीवनी मंत्र मारला आणि सगळे प्रेतावर असा हात फिरवला, सगळे प्रेत उठून बसले. जसे प्रेत उठले तसे सगळ्यांना जय जयकार केला मुक्ताबाईचा. आणि चांगदेव महाराज समाधीतून उठले. 6 महिने झाले समाधीतून उठले, तर एकही प्रेत नाही समोर. जसं प्रेत नाही तसं म्हणले, काय देशानं योगी माणसं, भाषा तशी, शिष्य हजारो, काय कोणीच मेलं नाही का? हा गुरुजी, मेलं होतं, भरपूर मेलं होतं, पण एक छोटीशी बालिका आली, छोटे भावंड आले होते, त्यापैकी त्या छोट्याशा बालिकेने हे प्रेत उठवले. अरे कोण आहे? ते म्हणे वयाने किती लहान होती? 7-8 वर्षाच्या. आणि अरे पण प्रेत उठवले. भेटण्याची इच्छा झाली. कुठे राहता, त्यांचा काही पत्ता? ते म्हणे आळंदी ग्राम. मग आता विचार केला, प्रेत उठवले त्या अर्थी अधिकार मोठा आणि वय लहान. मग मला सांगा, वय लहान आहे, अधिकार मोठा आहे, म्हणून मुक्ताबाई आता एवढं मोठं काम केलं. आता काय करणार? त्यामुळे अगोदर असा नियम आहे, काही पत्र धाडावं, डायरेक्ट कसं जावं, कुणाला नियम असतं ना, काही शिष्टाचार आहे ना, काही डायरेक्ट कुणाला भेटत जाता येत नाही, काहीतरी निरोप द्यावा लागतो किंवा काहीतरी. मग ते म्हणाले ठीक आहे, शिष्यांना सांगितलं तुम्ही हे पत्र घेऊन जा. आता पत्र काढलं, लिहिला. पत्रावर काय लिहावं काही समजेना. कोरा कागद घेतला आणि कोरा कागदावर तीर्थरूप लिहावं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याला आपण काय लिहितो तो पत्रामध्ये पूर्वी? तीर्थरूप. आता तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे. चिरंजीव लिहावं अधिकाराने प्रेत उठवले मोठी आहे. काय लिहावं चांगदेवाला काही कळालं नाही. 1400 वर्ष जिवंत जगलेल्या चांगदेवाला काही कळालं नाही. म्हणून चांगदेवाने कोरचे कोरपत्र पाठवलं आणि कोरपत्र पाठवलं. चांगदेवांचे 2 शिष्य आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर मुक्ताबाईने चांगदेवांच्या शिष्यांना पाहिलं आणि सांगितलं. काहीही न बोलता मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा आपल्याकडे गिराईक आलं. चांगदेवाच्या शिष्यांना आश्चर्य वाटलं की आपलं नाव गाव काहीच न विचारता डायरेक्ट ओळखलं. मी परवाई गुरु पौर्णिमेला म्हणालो, जो मनातलं ओळखतो तो खरा गुरु असतो. माळा देणारे, मंत्र देणारे भरपूर गुरु आहे. शिष्याच्या सगळं जाणतो तो गुरु ना. मग त्यांनी न जाणता न बोलता ओळखलं. हे चिठ्ठी मुक्ताबाईंच्या हातात दिली. मुक्ताबाईने पाहिलं पत्र, काहीच लिहिलेलं नाही, कोरा कागद आहे. मुक्ताबाई ज्ञानदादाला म्हणते, दादा चांगल्या कोराचे कोराच राहिला. एवढा वर्ष जगून 1400 वर्ष जगणारा चांगदेव कोरा कसा राहिला? कारण कोऱ्या कागदावरच काहीतरी लिहिता येईल, गिरबिडलेल्या कागदावर काही लिहिता येत नाही. मग मुक्ताबाई म्हणते, मुक्ताबाईने ते पत्र घेतलं आणि ज्ञानदादांकडे दिलं. दादा हे सांभाळा. ज्ञानदेवाने पाहिलं. मुक्ताबाई म्हणते, दादा चांगदेवाला 64 कला माहिती आहे, कारण तो फार मोठा योगी आहे, सामान्य योगी नाही तो. पण 65वी अमृत कला, सहस्त्र चक्राची कला, ती जी कला आहे ती कला त्याला माहिती नाही. म्हणून तुम्ही पत्र लिहा. मुक्ताबाईने ज्ञानदेवाला आज्ञा केली. आज्ञा केली म्हणजे सांगितलं. आणि ज्ञानदेवाने पत्र पाहिलं आणि दादा 64 कला त्याला माहिती आहे, पण 65वी कला माहित नाही. म्हणून 65 ओव्यांचं पत्र ज्ञानदेवांना मुक्ताबाईने लिहायला लावलं. आणि ज्ञानदेवाने त्या पत्राची सुरुवात केली. स्वस्ती श्री वटेषु. बघा, ज्ञानदेवाने सुद्धा सामान्य चांगदेवाचा अधिकार कमी नाही केला. आणि लक्षात ठेवा, महान आहे, कळालं नाही त्याला, ठीक आहे, पण स्वस्ती श्री वटेषु ही लक्षात ठेवा. स्वस्ती म्हणजे कल्याण. चांगदेवा तुझं कल्याण हो. श्री वटेषु
तू कसा आहेस? वाटीचा ईश्वर करणार आहेस, वडाच्या झाडाखाली तपश्चर्या करणार आहेस. आता वेगवेगळे अर्थ माझ्या PhDच्या thesis-मध्ये आहेत लिहिलेले, मी आता ते इथं सांगत बसणार नाही. आणि अशी सुरुवात केली चांगदेवाला. चांगदेव ते पत्र वाचलं, पण पत्राचा बी काही अर्थ कळेना. शेवटी महाराज म्हणले आपण त्यांना भेटायला जाऊ. मग भेटायला जायचं तर आता राजा भेटायला तर काय मागे पोलिसाच्या 2-3 गाड्या, पोलिसांच्या गाड्या वाय 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 करत, ते काही सामान्य का? तसं त्या काळामध्ये महान प्राणी कोण? जंगलाचा राजा. सिंहावर बसले, वाघावर हातामध्ये काय घेतलं? सापाचा चाबूक घेतला. चांगदेव महाराज बसले, 200 शिष्य पुढे, 200 मागे, सगळे चांगदेव महाराज की जय जयकार करत आहेत. चांगदेव महाराज की जय, चांगदेव महाराज की जय जयकार करत निघाले. केंदूरला आले. केंदूर पाबळला, तिथे थांबले. तिथे पाठक गुरुजी होते, त्यांना पुढे पाठवलं. चांगदेव महाराज तुमच्या भेटीला येत आहे. म्हणले ठीक आहे. आता हे सकाळी सकाळी बंधू दात घासत होते, भिंतीवर, पडक्या भिंतीवर बसलेले. आता हे कोण आहे? यांना चांगली भिंत तरी का, आसन कशाचं काय? मुक्ताबाई म्हणते, दादा चांगदेव वाघावर भेटायला आलेत. मग आपण पण कशानं गेलं पाहिजे? आपल्याकडे काय वाहन आहे का? चालविली निर्जीव भिंती, हरली चांगयाची भ्रांती. भ्रांती म्हणजे चांगदेवाच्या मनाची भ्रांती होती. हरली चांगयाची निर्जीव भिंत. मुक्ताबाई म्हणतात, दादा तुमच्यामध्ये फार ताकद आहे, चालवा ना भिंत. ज्ञानदेवांना मुक्ताबाईने आज्ञा केली, भिंत चालली. चांगदेव महाराज तिकडून आले, गर्भहरण झाला. हरली चांगयाची भ्रांती. मुक्ताबाईला शरण आले. आणि चांगदेव महाराज काय म्हणतात सांगू तुम्हाला? आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 5 वर्षाची 7 वर्षाची ती बालिका आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे मी आज जन्माला आलो, चांगदेव माध्यान काळी जन्माला आला. अभंग आहे, लक्षात. आणि चांगदेवानी सगुण निर्गुण डहाळी पाळणा बांधला. मुक्ताबाईने त्याला पुत्र मानलं. 12 वाजता भर माध्यान्ह म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात तो जन्माला ये. माध्यान्हाशी जन्माला आला. माता पिता मेले म्हणे त्याच्याकडे. म्हणजे त्याचा जो चांगल्याची हरली भ्रांती. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे चांगदेव महाराज 1400 वर्ष जगणारे सुद्धा मुक्ताबाईला गुरुपुत्र झालो म्हणतात. आणि मुक्ताईचा तो शिष्य रूपाने पुत्र झाला. मुक्ताबाईने चांगदेवासाठी पुन्हा पाळणा गायला. मुक्ताबाईने वेगवेगळे अभंग गायले आणि हळदुली गायली. ह्या गोष्टी ओव्या गायल्या, पण त्या ओव्यांचा अर्थ फार वेगळा आहे, फार मोठं गहन आहे. म्हणून तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या मी. ज्ञानांचा गर्भहार म्हणजे ज्ञानांना भक्त नामदेवाला आणि योगी चांगदेवाला, तिघांना उपदेश करणारी कोण होती? छोटीशी बालिका मुक्ताबाई होती. पण मुक्ताबाईचे काही अभंग असे होते की त्याला कूट अभंग म्हणतात. कूट या शब्दाचा कोड न उलगडणारे. आपण म्हणतो ना एखाद्या घरात आपल्याला कोड, हे असं का वागताय आजकाल लोक, एवढं प्रेम करणारे लोक आमच्यावर घरात होते, पण आजकाल यांचं काही चरित्रच बदलून गेलंय, काही बरोबर वागत नाही, म्हणजे कोड न उलगडणारे. मग तुम्हाला सांगतो, मग मुक्ताबाईने चांगदेवासाठी कोड न उलगडण्यासाठी काही अभंग लिहिले. त्यामध्ये कूट अभंग. आणि त्या कूट अभंगांमध्ये हा अभंग आहे, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. आता मला सांगा, अध्यात्मामध्ये जा. मुंगी म्हणजे हा जीव. हे लक्षात ठेवा. जीवाची डेव्हलपमेंट जेव्हा होते आध्यात्मिक दृष्ट्या, आधी अध्यात्म म्हणजे काय? माळा वगैरे जपणं नाही. अध्यात्म म्हणजे काय? आधी आत्म म्हणजे आत्म्याचं शोध. आपल्या आत्म्यात इतकी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे, तुम्ही जे म्हणाल ते होऊ शकाल, एवढी ताकद आहे आत्म्यामध्ये. आत्मिक पॉवर म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रेजिस्टन्स, सेल्फ रिस्पेक्ट. आत्मशक्ती इतकी प्रबल आहे, तुम्ही जे म्हणाल ते होऊ शकाल. ईश्वर तत्व तुमच्या आतमध्ये साठवू शकता, बाहेर. म्हणून हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. कोण म्हणतात? जनाबाई म्हणतात. एवढंच नाही तर जनाबाईचा पुढचा अभंग सांगतो, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते. इथे फार व्यापकपण आहे. म्हणजे आत्म, मला हे सांगायचं होतं. म्हणून मुक्ताबाई म्हणजे आत्म्याची डेव्हलपमेंट होते. म्हणून मुंगी म्हणजे हा जीव. आणि जशी डेव्हलपमेंट होत राहते, मुंगी उडाली आकाशी. जेव्हा हा जीव परमात्मा तत्वाशी, परम तत्वाशी एकरूप होतो, तेव्हा त्याची झेप आकाशापर्यंत जाते. म्हणजे तुम्ही व्यापक होतात. आणि तुम्ही व्यापक झालात की तिने गिळले सूर्याशी.
तुम्ही परमात्मा तत्वाशी तुमचा एकत्रित आलात तर तुम्ही तिने गिळिले सूर्य म्हणजे आत्मज्ञानाचं प्रकाश, ज्ञान प्रकाश, आणि मग तुम्ही एकरूप झालात, स्थित प्रज्ञ झालात की तुम्ही कसं आहे, तिने गिळिले म्हणजे तिथे आत्मज्ञानाला गिळतात, नीट लक्षात ठेवा. आणि मग काय, विंचू पाताळाशी जाय, पुढचा शब्द काय, आणि मग ज्याला आत्मज्ञान होतं ती व्यक्ती, विंचू म्हणजे पाताळाशी जाय म्हणजे आत्मज्ञान झालेली व्यक्ती आत्मानंदात रमते, नीट लक्षात ठेवा. पाताळाशी जाय म्हणजे काय, आत्मानंदामध्ये रमणे. आणि मग तो विंचू पाताळाशी जाय, शेषवंदी माथा पाय, म्हणजे तिथे काय करतो, पाताळात गेल्यास कोण आहे, शेष म्हणजे पाय वंतात. म्हणजे आत्मज्ञान झालं की माणूस प्रब्रह्म सुखाचा अनुभव घेतो, आणि प्रब्रह्म सुखाचा अनुभव घेतल्यास माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. या अभंगाचा अर्थ, माशी व्याली म्हणजे काय झाली, घार झाली म्हणजे व्यापकत्व पण आलं, आणि त्या प्रब्रह्म सुखाचा अनुभव घेतला, आणि मुक्ताई हसली. केव्हा हसतो माणूस, स्मित हास्य केव्हा करतो, एकदम आनंद झाला की फार फार मोठ्याने हसत नाही, आणि देखोनी मुक्ताई हसली. तिला वाटलं हा जीव, इथे तो वाक्य सांगतो, ममै माणसो जीव लोके जीवभूत सनातना मनशस्त्रानिंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती शरीरम यद्वापनोती यच्चाप्युत क्रामती ईश्वर. म्हणजे हा मम मांशो, हा जो अंश आहे जीव, हा ईश्वराचा आहे, आत्मा तो परमात्मा, आणि हा जीव परमात्म्यापर्यंत जेव्हा जातो तेव्हा अशा अवस्था कूट अभंग निर्माण होतात. मग हे पुढचे अभंग आहेत, मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी, विंचू पाताळाशी जाय, शेष वंदू माथा पाय. म्हणजे माशी व्याली घार झाली, माशी म्हणजे छोटीशी पुरा माशी, घार होऊ शकते, घार पूर्ण आकाशात भ्रमण करू शकते, म्हणजे घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. म्हणजे हा जीव जेव्हा डेव्हलप होते तेव्हा तो व्यापक बनतो, आणि व्यापक झाला की छोटंसं दुकान आहे, आणि ते मोठं झालं की आपण काय करतो, देखोनी मुक्ताई हसली. आपण म्हणतो बघा, आपण एक छोट्याशा झोपड्यामध्ये किंवा छोट्याशा खोलीमध्ये आपण आपलं बिझनेस सुरू केला, आणि आज एका फॅक्टरीचे मालक आहोत आपण, म्हणजे आज किती होतं आपल्याला, तो आनंद होतो. तसा अध्यात्मामध्ये या जीवापासून सुरुवात परमात्म्यापर्यंतचा हा सगळा प्रवास. म्हणून मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, एवढंच नीट लक्षात ठेवा. आणि ती सूर्याशी गिळले म्हणजे काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. माझी वेळ 10 मिनिटं मी तुमच्यासाठी लेट घेतले, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि देखोनी मुक्ताई हसली, मुक्ताईच्या चरणासी, मुक्ताई योगी आहे, तत्वज्ञानी आहे, पाऱ्यासारखी चमकणारी आहे, आणि मुक्ताईने जगामधल्या स्त्रियांना कणखरपणा दिला, स्वातंत्र्य दिलं, योगी पण दिलं. तुम्हाला तेही सांगतो, मुक्ताई म्हणाल्या जगामधली पहिली स्त्री आहे या शरीराला पंचतत्वामध्ये विलीन करणारी पहिली स्त्री आहे. हे शरीर तिने असं डायरेक्ट समाधी नाही घेतली. मुक्ताबाईचं फक्त तिरोभाव स्थळ आहे, म्हणजे चांगदेव तिथे गेली, कुठे, मुक्ताई नगरला, हैदराबाद म्हणजे मुक्ताई नगर जळगाव जिल्ह्यामध्ये यात्रा करत गेली. ज्ञानदेवाने समाधी घेतली, सोपानदेवाने घेतली, चांगदेवाने घेतली, आणि चांगदेवाने समाधी घेतल्याने मुक्ताबाई खूप ठिकठिन्न झाल्या. पांडुरंग, नामदेव आणि निवृत्तीनाथ हे पुन्हा वेरूळला गेले, वेरूळून दर्शन करून पुढे मुक्ताई नगरला गेले, तिथे थांबले. तिथे परशुरामाने मारियेला बाण, तापी महत ग्राम, तापीचे तरी महत ग्राम थोर, म्हणजे तेथे सोमेश्वर पुरातन अशा ठिकाणी फक्त तापी तीरा स्नानाला गेल्या, आणि कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या. त्यांची कुठेही पर्टिक्युलर समाधी नाही, तरी त्या मुक्ताबाई जगातली स्त्रियांना सगळ्यांना स्वाभिमान पाहिजे मुक्ताईबद्दल. आणि मुक्ताबाईने या जगात पंचतत्वात आपलं शरीर विलीन केलं. मला हे सांगायचं होतं, तिने कुठेही असं जागेवर समाधी घेतली नाही. आणि हे ज्ञानदेवांना सांगत होती, ज्ञानदेव म्हणत होते, उघडी समाधी घे, डोळे झाकून आपण समाधी घेणं वेगळी, आणि उघड्या डोळ्याने समाधी घेणं वेगळी. ते मुक्ताबाईने करून दाखवलं. अशी माझी महान मुक्ताबाई आज तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयास केला. आज मला वाटतं की आज सर्व व्याख्यानाचं श्रेय डॉक्टर प्राची पवार यांना जातं, की डॉक्टर प्राची पवारांनी रंजनाताई यांना सांगितलं की मुक्ताबाईवरती तुम्ही त्यांना बोलवा, आणि म्हणून रंजनाताईने मनावर घेतलं. आजचा दिवस कॅन्सल होणार होता, ताई म्हणले आमची पुढची मीटिंग वगैरे. म्हटलं पुढचं माझं सांगता येत नाही,
कारण की सारखं शेड्यूल बिझी असतं, सरांना माहिती आहे. आणि आज माधवी पाटील ही माझ्या व्याख्यानासाठी इथे आल्या आणि बाकीचे सगळे तुम्ही जिवलग मित्र, जिवलग संस्थेचे सर्व सदस्य, मी खरोखर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की असे तुम्ही चांगले व्याख्यान संत मुक्ताबाई, संत जनाबाई किंवा विवेकानंद हे सगळे संत राष्ट्रपुरुष ओरिजिनल काय हे समजून घ्या, त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या. अंधश्रद्धेकडे कधीही वळू नका. श्रद्धा ही कधीच अंध नसते हे लक्षात ठेवा. श्रद्धा हे तत्वज्ञान आहे आणि आपण ते कसं जगावं, जीवनशैली आपण कशी जगावी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणून मला आनंद वाटला तुमच्या कमी लोकांपुढे. जसं की पांडव असतात, 5 असतात पण ते दर्दी होते, तसं तुम्ही प्रत्येकजण तुमच्या चेहऱ्यावर जाणवता. कारण मी चेहरा लवकर वाचतो, पुस्तकं कमी वाचतो पण चेहरा लवकर वाचतो, जास्त वाचतो. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण उत्सुक होतात. मुंगी उडाली आकाशी आणि गिळले सूर्याशी, ही गोष्ट तुम्हाला समजली असं मी गृहीत धरतो आणि व्याख्यानाला पूर्णविराम देतो. सर्वांना नमस्कार करतो. हरिओम. मी डॉक्टर शिवदेना विनंती करते त्यांनी आभार मानले. आज आपल्या जिवलग सेवाभावी संस्थेच्या दृष्टीने खरोखर खूप मोठा भाग्याचा दिवस आहे की अशा प्रकारचे अधिकारी पुरुष यांचं आगमन आपल्या संस्थेमध्ये झालं आणि आपल्या रसाळ आणि अमोघ वाणीने त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं. अनेक दिवसांपासून त्यांचं नाव ऐकत होतो परंतु प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. तो योग आज जुळून आला आणि हा लाभ आम्हाला करून दिला, याबद्दल रंजनाताईंचे आभार मानावे तितकेच पुढे आहे. महाराष्ट्र देशावरती परमेश्वराची फार मोठी कृपा आहे. वर्षद सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. तर ह्या मांदियाळीमधला एक चमकता तारा म्हणजे संत मुक्ताबाई पुरेशा अपरिचित राहिलेला आहे. त्यांचा अतिशय सखोल असा परिचय आम्हाला करून दिला. मुक्ताबाई समजण्यासाठी तर महाराजांनी केली तशी साधना आपल्याला करावी लागेल, पण किमान तोंड ओळख तरी आजच्या व्याख्यानामध्ये मुक्ताबाईंची झाली, त्याबद्दल महाराजांचे आभार मानावे ते थोडेच आहेत. मी आमच्या जिवलग संस्थेतर्फे महाराजांचे आभार मानतो आणि अध्यक्ष रजनीताईंना विनंती करतो की त्यांना एक छोटीशी भेटवस्तू प्रदान करावी. धन्यवाद. काही पुस्तकं आहेत महाराजांची. तर ज्या कोणाला पुस्तकं हवी असतील त्यासाठी ती पुस्तकं उपलब्ध आहेत. यानंतर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या फेलोशिप डिनरचा आस्वाद घ्यावा. आजची फेलोशिप ही गंभीर भाऊ आणि बापूसाहेब या दोघांनी स्पॉन्सर केलेली आहे. धन्यवाद. अहिरे सरांना मी विनंती करतो की जरा पुस्तकांची माहिती द्यावी. नमस्कार. आजच्या या सुंदर अशा संध्याकाळी आपल्या सर्वांना भेटून खूप आनंद झाला. खरं तर आजचा प्रसंग हा दुग्ध शर्करा योग, मणिकांचन योग किंवा कपिलाषष्ठीचा योग म्हणावा लागेल. कारण ज्यांनी मुक्ताईवर ज्यांनी संशोधन करून
आपली डॉक्टरेट त्याच्यामध्ये मिळवली पुणे विद्यापीठातून, ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर तुळशीरामजी गुट्टे महाराज, त्यांच्या मुखारविंदातून मुक्ताईंची गौरवगाथा ऐकणं हा खरोखरच दुग्ध शर्करा योग, म्हणून मी हा अशा प्रसंग याला दुग्ध शर्करा योग म्हणतो. आज ते सगळं प्रकट करण्याचा योग आपला चालून आला, हा योग जुळून आला, तो खरोखर अत्यंत शुभ आणि अत्यंत चांगला असा योग आहे. डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज तरुण आणि संत साहित्याचे अभ्यासक आणि तरुणांना मार्गदर्शक असे विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करणारे एक तरुण संत आहेत, ही त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्रभर त्यांनी एक विज्ञानवादी दृष्टिकोन अध्यात्माला बरोबर घेऊन पाश्चात्य विचारांच्या वावटळीमध्ये कितीही जोरात असली, परंतु भारतीय अध्यात्मशास्त्र जे सांगतं ते तरुणांना किती आवश्यक आहे याचा प्रचार प्रसार ते खास करून करतात. त्यामुळे ते खरोखर त्यांचं त्या सगळ्या विचारसरणीला अनुसरून त्यांनी विविध पुस्तकांचं जे त्यांच्या चिंतनातून निर्माण केली आहेत. जसं शंकराचं बिल्वदल, त्याच्यानंतर महाराजांच्या पुस्तकांची नावं आपल्याला सांगतो. 9 महिन्याच्या त्यांनी जे मौन केलं, त्या मौनाच्या दरम्यान त्यांनी गणेश स्तुती नावाचा एक पुस्तक जे त्यांच्या चिंतनातून प्रकट झालं मौनादरम्यान, ते गणेश स्तुती नावाचं पुस्तक 2 आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर संत केदारी महाराजांची पंचक्रोशीतली महत्ती हा एक या विषयावर त्यांनी एक केदारी महाराजांचं चरित्र आहे. त्यानंतर द पाथवे टू अ सक्सेसफुल लाईफ हे इंग्रजी भाषांतरित सुविचारांचं आणि तरुणांना मार्गदर्शन करणारी पुस्तिका आहे. त्यानंतर मुक्ताई जहाली प्रकाश हा त्यांचा PhDचा ग्रंथ आहे. त्यानंतर ओंकारेश्वर दर्शन, शंकराचं बिल्वदल आणि यशस्वी जीवनाचा मार्ग अशी महाराजांची एक 9 पुस्तकं एकंदरीत आहेत. आणि ती आपल्याला जर पाहिजे असतील तर उपलब्ध होऊ शकतात. त्यांच्या आवृत्त्या आपण बघू शकता इथे. तर अशा पद्धतीने एक तरुण युवा एक चिंतक युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि एक नवा मार्ग चोखंदळतो आहे, ही आपल्या दृष्टीने एक अशी चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या सर्वांचं मी सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज आपला निरोप घेत आहेत. सर्वांनी त्यांना नमस्कार करूया. मीटिंग संपली असं जेवायचं जेवण असं